2016 मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत गडचिरोली शहरातील निवडणुकीत एकूण 25 नगरसेवक निवडून आले होते आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 21 उमेदवार निवडून आले होते। अपक्ष 3 तर काँग्रेस पक्षाचा एकमेव नगरसेवक निवडून आला होता। आणि त्यावेळेस झालेल्या निवडणुकीत आणि आता निवडणुकीत काय परिस्थिती राहणार आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी माजी नगरसेवक सतीश विधाते यांच्यासोबत चर्चा केली। आपण पाहूयात। 2016 मध्ये झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये गडचिरोली शहरामध्ये 25 नगरसेवक होते आणि 25 नगरसेवकांमध्ये एकमेव काँग्रेसचा नगरसेवक निवडून आले होते, ते म्हणजे विधाते भाऊ। आपल्यासोबत विधाते जी आहे, आपण जाणून घेऊया या वर्षीचा काय नेमकं चित्र कसं आहे हे जाणून घेऊया। काय सांगाल तुम्ही यावर्षी? नगरपालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुका या डिसेंबर 2016 मध्ये झाल्या होत्या। या निवडणुकीत काँग्रेसला थोडं अपयश प्राप्त झालं होतं, परंतु यावेळेस निश्चितच काँग्रेस पक्ष 27 नगरसेवक आणि नगराध्यक्ष ह्या संपूर्ण सीट्स निवडून आणण्यासाठी तयारीत लागलेला आहे आणि निश्चितच गडचिरोली शहरातील सुजाण जनता यावेळेस आम्हाला भरघोस मताधिक्याने या गडचिरोली नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे।